नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सुझलॉन शेअर विषयी. बऱ्याच जणांचा आवडता शेअर आहे, बऱ्याच जणांनी रिकमेंडेड पण केलेला आहे आणि अगदी 5 रुपयापासून, कधी 5 रुपयाला 2023 मध्ये अगदी 5 ते 7 रुपयापासून हा जवळपास 53-57 रुपयापर्यंत आलेला शेअर आहे हा. आणि सध्या विकत घ्यायचा की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुझलॉन कंपनीची डिटेल, त्याचा फ्युचर रिव्ह्यू म्हणजे इन फ्युचर कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याचे फंडामेंटल काय आहे आणि टेक्निकल अनालिसिस करणार आहे आपण चार्ट सोबत. ओके, तत्पूर्वी आपल्या चॅनलचं नाव आहे युवा मराठी. चॅनलला सबस्क्राईब सर्वप्रथम करा, त्यानंतर आपल्या मित्रासोबत शेअर करा जो असा शेअर घेऊ इच्छितो. मित्रांनो, हा सुझलॉनचा चार्ट आहे, डेली टाइम फ्रेमवर हा चार्ट आहे आणि सध्या किंमत जवळपास 77 रुपये आहे. याचा हाय जो आहे 84 रुपयाच्या आसपास आहे. ओके, आणि तुम्ही या ठिकाणी जर बघितलं, अगदी 2023 मध्ये बघितलं तर तुम्ही या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला 7 रुपयाच्या आसपास किंमत होती. इथे या ठिकाणी 5 रुपये. ओके, म्हणजे एप्रिल 2023च्या आसपास याची 5 रुपये किंमत होती आणि हा जवळपास आता 77 रुपयाच्या आसपास आहे. तरी बऱ्याच जणांच्या मनात आहे हा शेअर घ्यायचा की नाही, कारण की हा एनर्जी सेक्टर आणि पॉवर सेक्टर म्हणजे विंड एनर्जीमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतोय. त्याच्यामुळे या शेअरवर भरपूर जणांच्या नजर आहे. सोबतच जेव्हा सुझलॉन कंपनीचे मालक एक्सपायर झाले होते त्यावेळेस अदानीने सुद्धा या शेअरला विकत घेण्यासाठी, या कंपनीला विकत घेण्यासाठी बोली लावली होती, पण काही कारणास्तव ती प्रोसेस रखडली होती. मित्रांनो, मागच्या क्वार्टरमध्ये 1.14% एवढी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट होती सुझलॉनमध्ये, जी वाढून 2.14% म्हणजे जवळपास 1% इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये वाढलेली आहे. सोबतच यात फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा वाढलेले आहे. या शेअरचा रिसंट जर रिटर्न ऑन इक्विटी म्हटला तर जवळपास 18%च्या आसपास आहे. त्याच्यामुळे हा शेअर जो एवढा चढतोय ना, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण किंवा ऑपरेटर एंट्री किंवा एक मोठा प्लेयरनी याच्यात एंट्री केली असेल, त्याच्यामुळे हा शेअर एवढा चांगल्या प्रकारे चढत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, आता हा जो सध्याचा याचा 77 रुपये किंमत आहे, 77 रुपये किंमत ही त्याच्या 20 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आहे. ओके, म्हणजे जर शेअर हा तुम्हाला या कंडिशनला मिळत असेल 74 रुपयाच्या आसपास या ठिकाणी जर मिळत असेल कुठल्याही या झोनवर, तर ही तुमच्यासाठी उत्तम बाय असणार आहे. सोबतच आणखी एक गोष्ट, जर हा शेअर या किमतीला ब्रेक करून डाऊन साईडला जात असणार आहे तर इथे थोड्या दिवसासाठी, दीड हप्त्यासाठी या ठिकाणी तुमचा बेरिशनेस या शेअरमध्ये दिसू शकतो, जो की 62 रुपयाच्या लेवलपासून जर रिव्हर्स झाला तर तुमच्यासाठी एक उत्तम बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतो. त्याच्यामुळे 74 पासून हा शेअर जर खाली पडला या साईडला तर तुम्ही 62 या प्राइसवर त्याला बिंदास बाय करू शकतात आणि लोअर किमतीला याला विकत घेऊ शकता, शॉर्ट टर्म साठी सुद्धा आणि लॉंग टर्म साठी सुद्धा. तुम्ही जर लॉंग टर्म साठी हा शेअर विकत घेत असाल तर थोडंसं थांबा म्हणतोय, थोडंसं थांबा यासाठी म्हणतोय कारण की हा जो शेअर आहे याचा पी रेशो जो आहे तो जवळपास 124 आहे. ओके, पी रेशो म्हणजे काय, प्राइस टू अर्निंग रेशो. परंतु याच्या सेक्टरचा पी जो आहे तो जवळपास 52च्या आसपास आहे. म्हणजे हा शेअर याच्या सेक्टरच्या पीई पेक्षा, म्हणजे सेक्टरच्या पीई पेक्षा जवळपास दुप्पट ते 2.5 पट रेटनी चालू आहे. म्हणजे 2.5 पट हा शेअर महाग आहे. त्याच्यामुळे जर लॉंग टर्म साठी तुम्ही परचेस करत असाल तर सध्या विचार तसा करू नका. परंतु याच ठिकाणावरनं जर तो शेअर रिव्हर्स होत असेल 74च्या किमतीपासून तर तुम्हाला एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी राहील बाईंगसाठी. आता तुम्ही म्हणाल सर टार्गेट काय असू शकतं, तर सध्या तर याची हायेस्ट पॉईंट आहे 84. ओके, म्हणजे 84च्या आसपास याचा हायेस्ट आहे. 84 जर याने ब्रेकआउट केला तर हा जवळपास पुढच्या 100 पर्यंत, 120 पर्यंत जाऊ शकतो. भरपूर सगळ्या ब्रोकरेज फर्मने याचा जो अप्पर लेवल टार्गेट आहे ते 124 ते 130 दिलेलं आहे. मग त्यामुळे या शेअरला जर 124च्या आसपास, 62च्या आसपास बाय करून 124च्या आसपास जर विकता आलं तर तिथे नक्कीच आपला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, या चार्टवर माहिती देताना मी फंडामेंटल आणि टेक्निकल माहिती सोबतच देतोय. जसे की याचा सध्याचा जो रेव्हेन्यू आहे 71,000 करोडच्या आसपास आहे, जो की 10% याच्या मागच्या फिस्कल इयर पेक्षा जास्त आहे. आणि हे इंडिकेट करते की कंपनीमध्ये ड्रास्टिक चेंज होऊ घातलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच खाली कंपनीचं नाव सुझलॉन म्हणून कमेंट करा
किंवा तुमच्या मनातील एखादी कमेंट सांगू शकता. जर नसेल आवडला तर का नाही आवडला ते पण तुम्ही सांगा. सोबतच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ते डीमॅट अकाउंट जर ओपन करत असाल तुम्ही तर माझ्याकडनं तुम्हाला काही कोर्सेस सुद्धा मोफत मिळणार आहे, ज्यात टेक्निकल ॲनालिसिस, ऑप्शन ट्रेडिंग आणि इतर गोष्टी अगदी मोफत मिळणार आहे.